संच मान्यतेच्या निकषात मोठा बदल करण्यात आला असून शिक्षण विभागातला हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि आता 100 विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक ठेवला जाणार आहे। राज्यातील 1ली ते 5वी, 1ली ते 10वी, 8वी ते 10वी, 8वी ते 12वीच्या शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठीच्या संच मान्यता निकषात बदल करण्यात आलाय। नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं आवश्यक असल्याचं निश्चित करण्यात आलंय। शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केलाय। पदनिश्चितीच्या धोरणामध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी राज्यातील प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय 15 मार्च 2024 रोजी घेतला होता। यात मुख्याध्यापक पदासाठी 150 विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली होती। मात्र या निर्णयाला विरोध करण्यात आला। आता सुधारणा करून मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं आवश्यक, तर पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या 90 असणं आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्याध्यापकाचं पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना संबंधित व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावं। समायोजनानंतरही त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास संबंधित मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावं। मुख्याध्यापकांच्या निवृत्त किंवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर संबंधित शाळेत सुधारित निकषानुसार पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचं पद लागू होत नसल्यास ते पद रद्द करावं असंही नमूद करण्यात आलंय।